नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण इथे असं पाहतोय की दामिनी देशमुख ही साक्षीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी खूप अटीतटीचे प्रयत्न करत आहे. मित्रांनो, खरं बघायला गेलं तर दामिनीला साक्षीशी काहीही घेणं देणं नाही आहे. तिला बाहेर काढण्याचे एवढे प्रयत्न करते कारण तिला फक्त आणि फक्त केस जिंकायची आहे आणि म्हणूनच ती हे सगळं काही करते. त्यामुळे आता इकडे दामिनी ही केस जिंकण्यासाठी प्रयत्न करते कारण तिला अर्जुनला हरवायचं आहे आणि अर्जुनला हरवण्यासाठीच ती हे सगळं काही करते. आता मित्रांनो, इथे दामिनी हे सगळं करते अर्जुनला हरवण्यासाठी. त्यामध्ये आता हळूहळू काही ना काहीतरी चुकीच्या गोष्टी ह्या महिपत करतच असतो. त्यामुळे दामिनीला आता महिपतचं खूप जास्त टेन्शनसुद्धा असतं, कारण तिने महिपतला सांगितलेलं असतं की मला प्रत्येक बारक्यातली बारीक गोष्ट सांगत जा, आणि महिपत काही तिला प्रत्येकातली बारीकीतली बारीक गोष्ट सांगत नसतो. आणि त्यामुळे आता तिला केस सोडवत असताना मध्ये मध्ये अडथळे देखील यायला लागलेले असतात, कारण महिपतने या अगोदरसुद्धा खूप गुन्हे केलेले असतात. त्यामुळे कदाचित त्या गुन्ह्यांचा याच्याशी काही लिंक व्हायला नको या गोष्टीची तिला काळजी पुरेपूर घ्यायला लागत असते. तर हे सगळं काही दामिनी करत असते कारण तिला साक्षीशी काही घेणं देणं नसलं तरी अर्जुनशी आहे. अर्जुन हा एकही केस न हरलेला तिच्यासारखाच हुशार वकील आहे आणि तिला अर्जुनला हरवून सगळ्यांसमोर हे सिद्ध करायचं आहे की ती एक उत्तम वकील आहे आणि तिला कोणीच हरवू शकत नाही. तर आता इकडे तिने प्रिया त्याचबरोबर महिपत या दोघांना केसचं डिस्कशन करायला बोलवलेलं असतं आणि आता ती महिपतला पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगत असते की हे बघा महिपत, तुम्ही काहीही लपवलं असेल ना माझ्यापासून तर प्लीज अजूनही ते मला सांगून टाका. त्यावर महिपत म्हणतो, मॅडम, ही केस संपवण्याचा एक सगळ्यात सोपा पर्याय मला सापडलेला आहे. त्यावर आता ती विचारते, कोणता एवढा सोपा पर्याय तुम्हाला सापडला आहे जो मी वकील असून मला नाही सापडला? त्यावर महिपत म्हणतो, अहो तुम्हाला तो सापडणारच नाही ना, कारण तुमच्या डिक्शनरीत ते काम बसतच नाही. त्याबरोबर लगेचच आता दामिनी म्हणते, नेमकं असं काय काम आहे ते मला सांगा तरी. त्यावर महिपत हा तिला म्हणत असतो, अहो सगळ्यात सोपं आणि बेस्ट काम आहे. त्याबरोबर ती म्हणते, बोलालाच. त्यावर आता महिपत म्हणायला लागतो, हो सांगतो. अहो आपण की नाही त्या अर्जुन सुभेदारचा काटाच काढायचा. त्यावर दामिनी म्हणते, काटा काढायचा? त्यावर महिपत म्हणतो, हो, त्याच्यावर मस्त हापूस उगवूया ना, नाहीतर एक काम करू, मस्त सीताफळी लावू. त्याबरोबर दामिनी म्हणते, वा हो महिपतजी, काय मस्त आयडिया दिली आहे तुम्ही. त्याबरोबर लगेचच महिपत खुश होतो, म्हणतो, हो ना, आवडली ना तुम्हाला आयडिया, मग चला मग फिक्स त्या ना अर्जुन सुभेदारवरती आपण मस्तपैकी एकतर हापूस तरी लावू, नाहीतर त्याच्यावरती आपण सीताफळ तरी लावू, तुमच्या आवडीचं फळ लावू, चला. त्याबरोबर दामिनी म्हणते, अक्कल आहे, काय बोलताय ते कळतंय तुम्हाला? अहो वकील आहे तो पेशाने, तुम्ही त्याला माराल आणि तुम्ही सुटाल असं वाटतंय तुम्हाला? त्याबरोबर महिपत म्हणतो, ओ दामिनीबाई, हे बघा, आजपर्यंत आपण खूप चुकीचे कामं केलेत पण एकात पण अडकलो नाही आहेत. त्याबरोबर दामिनी म्हणते, अडकला नसाल पण आत्ता अडकाल. तुम्ही त्या अर्जुन सुभेदारला मारून त्याच्यावर हापूस उगवाल, पण तुम्हाला काय वाटतं त्याची बायको तुम्हाला तो हापूस पचू देईल का? अहो ओ, लक्षात ठेवा, ती सायली सुभेदारसुद्धा तितकीच हट्टी आहे. ती हे सगळं शोधून काढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या गोष्टींचा आळ सरळ सरळ तुमच्यावर येईल. त्यावर महिपत म्हणतो, माझ्यावर काय येईल, कसला आळ? त्याबरोबर दामिनी त्याला सांगत असते, अर्जुनचा सध्या सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? त्यावर महिपत म्हणतो, मी. त्यावर दामिनी म्हणते, बरोबर, मग त्याला मारण्याचा प्रयत्न तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी करू शकतं का? त्यावर लगेचच प्रिया म्हणते, नाही. त्यावर लगेचच दामिनी म्हणते, शाब्बास, मग जर तुमच्या व्यतिरिक्त जे काम कोणी करूच शकत नाही त्याच्यावरती कोणी दुसऱ्यावर संशय का घेईल? अर्थात तुमच्यावरच घेईल ना. त्यावर महिपत म्हणतो, बरोबर. दामिनी म्हणते, उगाच नको तिथे स्वतःची बुद्धी जास्त चालवायला जाऊ नका.
बुद्धी छोटी आहे तुमची, तिचा वापर तेवढाच करा जितका गरजेपुरता आहे तितका. मी विचारेन त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, ते सुद्धा माझ्यापासून काहीही न लपवता व्यवस्थित विचारपूर्वक. समजलं? त्याबरोबर आता महिपत म्हणतो, हो समजलं. आणि मग काय, आता लगेचच पुन्हा एकदा त्यांनी केस संबंधित चर्चा करायला सुरुवात केलेली असते. दामिनी ही अर्जुनला कसं हरवता येईल, त्याची बाजू कशी वीक पाडता येईल, यासाठी अजून पॉईंट्स काढण्याचा प्रयत्न करत असते. इतक्यात महिपतचा फोन वाजतो. दामिनी महिपतकडे बघते. महिपत फोन कट करतो आणि पुन्हा ते लोक बोलायला सुरुवात करतात. आता 2-3 मिनटं मध्ये जातात. दामिनी ही पुन्हा महत्त्वाच्या टॉपिकपर्यंत पोहोचत असते, तिची लिंक लागत असते. इतक्यात परत महिपतचा फोन वाजतो. सॉरी दामिनी मॅडम, आता नाही येणार, असं म्हणत महिपत फोन कट करतो. आता तिसऱ्यांदा पुन्हा महिपतचा फोन वाजतो आणि महिपतच्या फोनवरती फोन आलेला असतो. दामिनी म्हणत असते, अहो उचला ना, बघा कोणाचा फोन येतोय तो सतत, बघा तुमच्याशिवाय कोणाचा एवढा जीव जातोय, कोणाची फाशी फुकते ती बघा पहिली. त्याबरोबर महिपत म्हणतो, अहो नाही नको, कशाला, मी करतो नंतर, ते फार काही महत्त्वाचं नाही आहे. दामिनी म्हणते, जर महत्त्वाचं नाही आहे तर तो माणूस का असा सारखा फोन करतोय, कदाचित काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणूनच फोन करतोय ना, उचलून बघा. त्याबरोबर लगेचच आता महिपत म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही बोलताय तसं, तुम्ही सांगितलात तर श्वाससुद्धा घेणार नाही असं सांगितलं आहे ना मी तुम्हाला, मग फोन उचला म्हटलं की फोन उचलणार. आणि मग महिपत जाऊन बाजूला फोन उचलतो. काय, अरे अशी कशी बोलते ती, संपून टाका तिला पण बघा, नाहीतर उगवाच्या मायला तिच्यावर पण हापूस, नाहीतर काय जास्त आडकाठी करत असेल ना तर गेम खलास करून टाका तिचा. इथं मी माझ्या पोरीला सोडवायच्या पाठी पडलोय आणि ह्या बाईला मला अजून नवीन केसमध्ये गुंतवायचं आहे का? नाही, तिला सांगा समजावून पहिलं, आणि जर नाहीच समजलं तिला तर मग आपल्या भाषेत कार्यक्रम करून टाका. हां, नाही काही काळजी करू नका, तुम्ही या सगळ्यामध्ये अडकणार नाही याची काळजी मी घेईन. कार्यक्रम करा, तिला व्यवस्थित विल्हेवाट लावा आणि मग त्यानंतर मला पुन्हा फोन करा. मग कुठे जायचं आणि काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला, पण त्याआधी तिला समजावून सांगा, धमकी द्या आपल्या भाषेत. त्यानंतर आता हे सगळं काही दामिनीने ऐकलेलं असतं आणि तिने चक्क डोकं पकडलेलं असतं. ती विचार करते की अरे आत्ता थोड्या वेळापूर्वी मी या माणसाला समजावलं ना की माणसं मारून खून करून काही मिळवता येत नाही, जिंकता येत नाही, तरीसुद्धा पुन्हा हेच बोलतोय, हेच करतोय. नक्की काय करू मी या माणसाचं? असा किती विचित्र प्राणी आहे हा, ह्याला माणसं मारणं म्हणजे किती सोपं काम वाटतं. हा कोणाचाही जीव इतक्या पटकन कसा काय घेऊ शकतो? आता चक्क ॲडव्होकेट दामिनी देशमुखने महिपत समोर हात टेकलेले असतात आणि डोक्यावर हात मारून घेतलेला असतो. इतक्यात महिपत हा तिकडे आलेला असतो. दामिनी त्याच्यासमोर नमस्कार करत म्हणते, तुमच्यासमोर ना एखादी गोष्ट बोलणं आणि तुम्हाला समजावणं दोन्ही गाढवापुढे गीता वाचण्यासारखं आहे. आता महिपतला गाढवापुढे गीता वाचणं म्हणजे काय हे कळत नाही. त्यावर ती लगेचच म्हणायला लागते, गाढवापुढं गीता वाचणं या म्हणीचा अर्थ असा होतो की गाढवाला आपण सांगतोय गोष्ट, गाढवा बाबा असं झालं, गाढवा बाबा तसं झालं, पण शेवटी गाढवाला काही उपयोगच होत नाही, त्याला ते काही कळतच नाही ना, तसं. त्याबरोबर महिपत म्हणतो, तुम्ही मला गाढव म्हणताय का? त्याबरोबर लगेचच ती म्हणते, नाही, तुम्हाला गाढव नाही म्हणत आहे मी स्वतःला मूर्ख म्हणते. जिने मगापासून तुम्हाला समजावलं की खून करून माणसं मारून काही होत नाही, तरी आता तुम्ही पुन्हा तेच करताय. त्यावर महिपत म्हणत असतो, ओ दामिनीबाई, अहो शांत व्हा, तुम्ही या समजाचा लोड नका घेऊ, तुम्ही फक्त आपल्या पोरीच्या केसवरती, त्या ठेरड्यावरती फोकस करा. अहो ही समधी कामं तर काय आपली रेग्युलरमध्ये चालू असतात की हो, त्यामुळं उगाच टेन्शन घेऊ नका. हे आपलं 15 वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे, आत्ताचं नवीन काही नाही आहे याच्यामध्ये. त्यावर दामिनी म्हणते, 15 वर्षांपूर्वीचं प्रकरण म्हणजे नेमकं काय हे प्रकरण? काय केलं आहे तुम्ही? सांगा, बोला पटापट. त्याबरोबर आता लगेचच महिपत सांगायला लागतो, 15 वर्षापूर्वी आम्ही राहायचो कोल्हापूरला. तिथंसुद्धा माझे हेच सगळे धंदे होते, म्हणजे तिथंही दिसायला आम्ही प्रतिष्ठित बिल्डर होतो, पण मागून आमचे व्यवहार काही बरे नव्हते. तिथं एक नवीन ACP आला होता, त्याला आमच्या काळ्या धंद्यांची टीप लागली. मग काय, आम्हाला जेलमध्ये घालायचं हे त्याचं सगळ्यात मोठं ध्येय बनलं, कारण लोकांसाठी देव होता ना तो ACP, खूप प्रामाणिक होता. मग काय, उडवला त्याचा गेम. त्याबरोबर दामिनी म्हणते, व्हॉट? त्यावर महिपत सांगतो, हां, खलास केला त्याचा गेम आणि कोणाला कळलं बी नाही. रातोरात तिकडनं पनवेल सोडून इकडे शिफ्ट झालो आणि काही फरक बी पडला नाही. इथं आल्यावरही बी तसेच आम्ही प्रतिष्ठित.
जर त्या दिवशी आम्हाला अटक झाली असती तर आमची केवढी नाचक्की झाली असती, केवढी बदनामी झाली असती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या सगळ्यात कधीच अडकत नाही, कारण ह्या सगळ्यामध्ये मी स्वतःचे हात चिखलात कधी घालत नाही. मी ही कामं सगळी माझ्या माणसांकडनं करून घेतलेली असतात. आता हे ऐकून दामिनीला खूप मोठा शॉक बसतो. ती ऐकतच राहते. तर दुसरीकडे इकडे तिला पुढे महिपत सांगत असतो, आपण कधीच कुठलंच काम स्वतःच्या हाताने केलेलं नाही आहे. सगळी कामं आपण लोकांकडनं करून घेतो. म्हणजे जरी हाताचे ठसे किंवा आणखीन काही पुरावा सापडला तरी तो आपला नसतो, आपल्या माणसांचा असतो. पोलिसांनी माणसांना अटक केली, कुठलं अगदी रिमांडवर घेतलं, 3rd डिग्री दिली, तरी पण पोरं आपलं नाव फुटत नाही. त्यावरती विचारते, कोण तो ऑफिसर ज्याने तुम्हाला टप देण्याचा प्रयत्न केला? त्यावर तो सांगतो, रणजित सिंह. आता बघा बरं, त्यांचं आडनाव मला काही आठवत नाही हो. त्यावर दामिनी म्हणते, रणजित सिंह देशमुख. त्याबरोबर लगेचच आता इकडे हा म्हणायला लागतो की हो, बहुतेक रणजित सिंह देशमुख असंच काहीतरी नाव होतं. पण बिचारा स्वतःच्या मस्तीनं स्वतःच्या जीवाला मुकलं. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, 1-2दा पूर्व मी त्याला समजावलं होतं की बाबा नको माझ्या नादी लागू, तुला नाही झेपणार. पण त्याने माझं ऐकलं नाही. त्याला काय ते म्हणे, न्याय व्यवस्थेवर खूप विश्वास होता. मग काय, शेवटी जे घडायला नको होतं ते घडलं. उचलला मग माझ्या माणसांनी. 2-4 दिवस जरा बंद करून ठेवला आणि जरा आम्ही धडा दिला की आमच्यापासून लांब हो, नको आम्हाला छळू. पण नाही, त्याला काही आमची भाषा कळली नाही. मग टॉर्चर करून मारला आणि 4 साईडला 4 खाड्यांमध्ये फेकून दिला. आता हे सगळं ऐकल्यानंतर दामिनीला खूप मोठा धक्काच बसतो. कारण महिपतने खून केलेली जी व्यक्ती असते ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः दामिनीचा नवरा असतो. पुढे महिपत म्हणत असतो, आत्तापर्यंत एवढे वर्ष त्याच्या बायकोला काय फेफडं भरलं होतं, कुठं गेली होती, मरायला मेली काय माहिती. बरोबर आत्ता ही परत उगवली आणि काय तर म्हणे तिला केस रिओपन करायची. त्यावर आता दामिनीच्या लक्षात येतं की आपणच आपल्या नवऱ्याची केस रिओपन करण्याचा प्रयत्न करतोय. गेली एवढी वर्ष आपल्याला ती संधी मिळत नव्हती आणि आता संधी मिळाली आहे आणि ती गुन्हेगार आरोपी व्यक्ती आपल्या समोर बसली आहे. मग आता दामिनी ही महिपतला त्यावेळेस तर काहीच बोलत नाही. ती महिपतला म्हणते, बरोबर ठीक आहे, तुम्ही या आता. महिपत म्हणतो, अहो पुढचं आपलं डिस्कशन. त्यावर दामिनी म्हणते, पुढचं डिस्कशन नंतर करूया आपण. ते काय आहे ना, माझी आत्ता एक महत्त्वाची हिअरिंग आहे, तुम्ही निघा. त्याबरोबर महिपत तिकडनं निघून जातो. दामिनी आता त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. तिचा नवरा म्हणजेच रणजित सिंह हा तिच्यावरती खूप प्रेम करायचा. त्यांचं लव्ह मॅरेज होतं. लग्नानंतर ते दोघं कोल्हापूरला राहायला गेले होते, कारण तिकडे रणजितची बदली झाली होती आणि 2 ते 3 वर्षांनंतर रणजितचा खून झाला आणि रणजित हा ड्युटीवरून घरी परत कधी आलाच नाही. दामिनीने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो तरी तिला कधी मिळालाच नाही. खरं बघायला गेलं तर व्यक्ती म्हणून दामिनी पूर्वी खूप चांगली होती, पण तिच्या बाबतीत हा जो हादसा घडला त्यानंतर तिने असं ठरवलं की पैशांच्या पुढे काहीच नाही आणि म्हणून ती आपल्या नवऱ्याची केस आपल्याला जिंकता यावी, मिळवता यावी यासाठी तिने वकिलीचा अभ्यास सुरू केला. वकिली पूर्ण केली नवऱ्याला न्याय मिळवून द्यावा यासाठी. पण महिपत तोपर्यंत तिकडनं पळून गेला होता, त्यामुळे तिला केस उभीच करता नाही आली. आणि आता तिला नियतीने स्वतः संधी आणून दिलेली आहे की ती महिपतला अद्दल घडवू शकेल, त्याला शिक्षा मिळवून देऊ शकेल. त्यामुळे दामिनीने आता ठरवलं आहे की मी या संधीचा फायदा करून घेणारच. आणि मग ती रविराज काकांना भेटण्यासाठी बोलवते. ती त्यांना फोन करून सांगते, ॲडव्होकेट किल्लेदार, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही येऊ शकाल का माझ्या ऑफिसला? आता इकडे रविराज काका म्हणतात, जर तुमचं काम आहे तर आम्ही नक्कीच येऊ. आणि मग आता इकडे रविराज काका फोन ठेवून देतात. पण त्यांना कळत नसतं की नेमकं दामिनीने आपल्याला ऑफिसला भेटायला तिच्या का बरं बोलावलं असेल. रविराज काका ऑफिसला पोहोचतात. दामिनी देशमुख त्यांना प्लीज बसा ना, हॅव अ सीट असं म्हणते. आता रविराज काका बसून घेतात. दामिनी त्यांना म्हणत असते, मी उगाच गोल गोल फिरवत नाही बोलत, मला स्पष्ट, क्लिअर आणि मुद्द्याचं बोलायला आवडतं. आणि मग ती बोलायला सुरुवात करते. तुमची मुलगी तन्वी किल्लेदार ही तुमच्याशी खोटं बोलते. त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणतात, काय? त्यावर पुढे दामिनी सांगत असते, हो, तिने कोर्टात दिलेली साक्ष पूर्णपणे खोटी आहे. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, हे स्वतः तिने तुम्हाला सांगितलं आहे का?
त्याबरोबर आता दामिनी म्हणायला लागते, हो तिने ही गोष्ट मला स्वतः सांगितली आहे. रविराज काका प्रियावरती खूप चिडलेले असतात. दामिनी म्हणते, हे बघा प्लीज तुम्ही उगाचच्या उगाच तिच्यावर चिडू नका, कारण या सगळ्यामध्ये तिचीसुद्धा काही चूक नाही आहे. तिने जे काही केलं ते महिपतच्या दबावाखाली येऊन केलेलं आहे. त्यामुळे उगाच तुम्ही तिच्यावर रागवून काहीच या सगळ्यातनं निष्पन्न होणार नाही आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिच्याशी बोला आणि कोर्टात तिला खरी साक्ष द्यायला लावा. जर तिने कोर्टामध्ये ऐनवेळी खरी साक्ष दिली, खरं सांगितलं, तर या सगळ्यामध्ये महिपत सहज अडकू शकतो आणि मधुकर पाटील हे या सगळ्यातून सुटू शकतात. आता रविराज काकांना प्रश्न पडतो की ही आपली एवढी मदत का करते. दामिनी म्हणते, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मग आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगते. आणि मग ती सांगायला लागते की 15 ते 20 वर्षांपूर्वी माझा नवरा रणजित सिंह याचा खून या महिपतने केला होता. मला त्याला शिक्षा मिळवून द्यायचीच होती, पण संधी मिळत नव्हती. पण आज मला संधी मिळाली आहे, तीसुद्धा तुमच्या सगळ्यांच्या रूपात. जर तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्या गटात सामील करून घेतलं तर खूप बरं होईल. तुमच्या मुलीशी तुम्ही बोला, तिला कोर्टात खरी साक्ष द्यायला लावा. ऐनवेळी तिने साक्ष बदलली तर कोर्टात मलाही काहीच स्टँड घेता येणार नाही आणि त्यामुळे सहज तिथल्या तिथे महिपतला जन्मठेपेची शिक्षा होऊन जाईल. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. आता दामिनीने रविराज काकांसमोर प्रियाचा खोटारडेपणा आणलेला असतो. त्याबरोबर आता इथे अर्जुन आणि सायली हे कोल्हापूरला चांदेकर ज्वेलर्समध्ये आलेले असतात आणि आता ते अर्जुनला भेटतात आणि तो लॉकेटचा तुकडा दाखवतात. अर्जुन तो तुकडा अगदी व्यवस्थित मॅग्निफाईंग ग्लासने चेक करतो आणि म्हणत असतो की सोनं तर प्युअर आहे आणि कोडही याच्यावर आपल्याच दुकानाचं आहे. नक्की हे आपल्याच दुकानातून घेतलेलं सोनं आहे. 1 मिनटं. आणि मग तो सानिकाला जुने रेकॉर्ड्स घेऊन यायला लावतो. सानिका जुने रेकॉर्ड घेऊन आलेली असते आणि आता त्या जुन्या रेकॉर्ड्समध्ये ते 3-4 शोधायला सुरुवात करतात की हे दागिना इथून कोणी खरेदी केला होता. आता शोधता शोधता त्यांना कळतं की हा दागिना कालंदी नावाच्या एका स्त्रीने खरेदी केला होता. अर्जुन सायली कालंदीला शोधायला सुरुवात करतात, तर दुसरीकडे रविराजला सगळं सत्य सांगून दामिनीने सुद्धा महिपतला अडकवण्याचा चांगलाच प्लॅन रचलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का रविराज काकांनी प्रियाला खडसावल्याच्या नंतर प्रिया कोर्टात खरी साक्ष देईल? कारण जर प्रियाने कोर्टात खरी साक्ष दिली तर प्रियासुद्धा अडचणीत येऊ शकते. कारण आता इथे महिपतसुद्धा सांगू शकतो की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, ती खोटारडी आहे, ती फ्रॉड आहे. तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.